नाही सर, नाही सर. हो सर, हो सर, हो. नाही सर, नाही सर, मी आज काहीही करून फाईल पाठवतो सर. हो सर. नाही, मला माहिती आहे जरा उशीरच झालाय, पण आज हेड ऑफिसला फाईल येईल. येस, सॉरी सर, सॉरी. नो सर, येस, सॉरी सर, थँक्यू सर, बाय. हे दत्तू, खूपच उशीर झाला का रे? हो. पिपाणी आली पिपाणी आली आली आली. पिपाणी जोर जोरात वाजून गेली. तुमच्यावरचा सगळा राग स्टाफवरती काढलाय. बापरे, तुम्ही आलेल्या आतमध्ये पाठवाय सांगितलं. लगेच बोलवलं. जा लवकर. जरा इथे ठेवते. सर, आत येऊ सर? या, अजून आत या. अय्यो, सॉरी सॉरी. या आता, परत नका करू. या 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 मालकीनबाई, या मालकीनबाई, कसं काय आलात? जरा उशीर झाला सर. सॉरी. हो का, मालकीनबाई? मी नाही मालकीनबाई, मी साधी क्लर्क आहे सर. मग वागा तशा, मग जरा तशा वागा. कधी येता कधी जाता, कामाची काही फिकीर नाही, काही नाही. काय सांगितलं होतं परवा? आज सकाळी 10 वाजता मला टेबलवरती फाईल हवी आहे, हेड ऑफिसला पाठवायची आहे. कुठे फाईल? तुम्ही स्वतः 3 वाजता उगवले. 3 वाजता आलेल्या आहेत मालकीनबाई. 3 वाजता आलेल्या आहेत मालकीनबाई. सॉरी सर, ते जरा लग्न होतं. जरा लग्न होतं, द्या कारण द्या. नाही, सर. या वयात लग्न करणार आहात तुम्ही? नाही रे सर, नाही सर. बॉस आपला विनोद करतोय. ए मज्जा, हसा. तसं नाही सर, मग? सॉरी सर. काय? ते माझं लग्न नाही, मग कुणाचं लग्न? माझ्या मुलाचं लग्न होतं. वा, काय थापा मारतील ना. काय काय बाबा, अचानक मुलाचं लग्न. आज मला वाटलं मुलाचं लग्न, मी केलं मुलाचं लग्न. वा. नाही सर, आमच्यासाठी पण अचानक होतं. काय पर्याय सोडला नाही पोराने. म्हणजे? पळून आणली पोरीला. तुमचा मुलगा एक मुलगी पळवून घेऊन आलाय. एक मुलगी पळवून घेऊन आलाय तुमचा मुलगा. हो सर. बसा बसा, बॉस बोलतोय, आपण बसायचं. सॉरी सर, तसं नाही. डायरेक्ट आलात ना. सॉरी सर. मुलगा मुलगी पळवून घेऊन आलेला आहे. हो सर. नाही, तो तरी दुसरं काय करणार? काय संस्कार काय केलेत ना आपण मुलावर? काय संस्कार केलेले आहेत आपण मुलावरती, मला सांगा. असं नाही सर, मी ये इधर आओ, इधर आओ. ये क्या क्या देख रहा है उधर से? क्या देख रहा है उधर से? क्या है, मदारी है? मैं मदारी का है क्या? नहीं, तो क्यों देखा? क्यों देखा? माकड़ तड़े करते क्या? मैं वो कर रहा हूँ क्या? मैं चलो काम करो. इधर आओ, इधर आओ, इधर आओ. हसे क्यों? सर हसे क्यों? सर तुम्ही ते हिंदीमध्ये बोलत होता म्हणून मला हसायला आलं. हा, ते माझं चुकलं. मी काम कर. ओय ओय, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. काम कर. सॉरी सॉरी सर. हा, सॉरी करत बाई. हा. हे मी कशावर रागवत होतो? मुलाचं लग्न माझ्या. मुलगा, बसा जरा तुम्ही, बसा. लग्नाला आलाय माझ्या, बसा. म्हणजे असं बसा. हे असं असं बसाल तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये? नाही सॉरी सर. नीट बसा, नीट बसा. हा. अरे बापरे. नाही, मांडीला मांडी होतच नाही. नाही, नीट बसा, नीट बसा. एक ऑफिसचे तिकीट्स असतात, ते पाळा. काय करणार तुमचा मुलगा? काय करणार मला सांगा? पळवूनच आणणार ना मुलगी. नाही सर, संस्कार नाहीत त्याच्यावर. काही संस्कार नाही, काही नाही. आई बेशिस्त, मुलगा बेशिस्त, उंडारतोय आपला बाहेर, आणतोय मुली पळवून, करतोय लग्न. सर, असं काहीतरी वाटलं पाहिजे जरासं तरी. हा? Yes. संस्कार कसे असले पाहिजेत? मी जसे माझ्या मुलांवर केले तसे असायला हवेत की नाही? माझी मुलं बघा, सकाळी उठतात, योगा करतात, संध्याकाळी स्तोत्र म्हणतात, रात्री झोपण्याआधी मोठ्यांच्या पाया पडतात. 5 रुपयाचं चॉकलेट जरी घ्यायचं असेल तरी मला विचारतात, बाबा घेऊ का? आणि मग घेतात. कळलं का? हे असतात संस्कार. नाही तर आपलं चांगलं आहे. सर, पण मी पण केलंय. काय केलंय तुम्ही? कोंबडी फिरते अशी इकडे तिकडे, पिलं भटकताय तिकडे तिकडे. ते काही नाही, खूप झालंय तुमचं. हे घ्या, दिस इज फायनल. काय? टर्मिनेशन लेटर. नाही सर, सर प्लीज. मी तुम्हाला कामावरनं काढलेलं आहे. हे तुमचं टर्मिनेशन लेटर आहे. करू सर, एकदा शेवटचं चुकलं सर, माफ कर सर. मुलांचं शिक्षण बाकी आहे सर. माझा मुलगा 12वीचं वर्ष आहे सर. गेली 6 वर्ष 12वीचं वर्ष आहे त्याचं. नाही पण पुढेच जात नाहीये मुलगा. आता करणार क्लिअर. ती सकाळी मुलगी आणली ना पळू, ती MSc आहे. ती म्हणाली मी करून घेते, क्लिअर करून घेते. ती मुलगी MSc आहे आणि हा गधडा 12वीत आहे. त्यांचं झालं. काय शिकणार आहे तो तिच्याकडनं? करेल आता तो. नाही करणार तो. तुमचे जीन्स आहेत त्याच्यात. सर पण मी तुम्हाला तरी आहे का अक्कल? 5 लाखावर किती शून्य असतात? 5 की 6? 4 असतात ना. अक्कल, ही अक्कल. 5 लाखावर 4 शून्य असतात. मागे म्हणूनच तुमच्यामुळे एका वेंडरला आपण 50,000च्या ऐवजी 5 लाख रुपये दिले होते. पण सर उलटा पेंट करून तुम्ही सही केली होती ना सर.
केली होती मी केली होती, पण मी ती करत असताना तुम्ही मला काय म्हणालात? सर डोळे झाकून सही करा, मी चेक केलंय. ते ऐकताना असं करून मी सही केली, त्याच्यात 4 शून्य गेलेले आहेत माझे, कळलं ना? सॉरी सर, माझं शेवटचं चुकलं. मला नका सांगो, ही अशी माणसंच नको आहेत मला अवतीभवती. आईला शिस्त नाही, मुलगा मुली पळवून आणतोय. हट. सर ऐक, शेवटचं काय करणार ना सर, आता शेवटी तुमचीच मुलगी पळवून आणली आहे त्याने. कुणाचीही आणू द्या, माझी मुलगी पळवून आणली असेल तर माझी मुलगी पळवून आणली आहे. माझी मुलगी पळवून आणली आहे. सर तुमची मुलगी पळून आणली आहे त्याने. माझी मुलगी पळवून आणली आहे. तुमची मुलगी पळून आणली. मला पण कसं काय, मी पण असंच झाले सर. ती म्हणाली आता MSc झाले तरी बाबांनी लग्न लावून नाही दिलं, आता म्हणतात PhD कर, पुढची 7 वर्ष अजून मी लग्नाशिवाय राहू शकत नाही असं म्हणाली हो. मी तिला म्हटलं PhD कर, हे माझी मुलगी म्हणालेली आहे. डायरेक्ट घुसली हो घरात, आली माप आणलं, स्वतःच उलांडले, गेले घरात. माझं झालं तुमच्या मुलीने माझं झालं. अरे बापरे, ही कोण असं म्हणेपर्यंत गाऊन घातला आतमध्ये भांडी घासायला बसली सर. मला काय कळे ना झालं सर. हे सगळं माझ्या मुलीने केलेलं आहे. तुमच्या मुलीने सर 15 मिनिटात 10 वर्ष जुनी सून वाटायला लागली सर. मला असं एवढी लग्नाळलेली होती सर. नाही हे खोट आहे, मला विश्वास नाही, मी माझी मुलगी नसणार. सर तुम्हाला मी असंच म्हणाले सर. मी घेतला नाही तिला घरात, तर ती म्हणते की नाही घ्या मला घरात, माझा बाप राक्षस आहे, राक्षस हिंसला श्वापद आहे म्हणाली ती मला. असं म्हणाली? हो सर. नाही माझी रसिका असं नाही म्हणणार. नाही हे जो तुम्ही खोटं बोलताय, मला सर मला वाटलंच होतं की तुम्हाला खोटं वाटेल. मी त्यांना घेऊन आले सोबत. 1 मिनिट. पोप्या, ए पोप्या. पप्पा 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 पाया पडते. चल तिकडे हो, लांब हो. रसिका, पप्पा रसिका तू रसिका काय केलंयस तू? लग्न करून आली आहेस रसिका? हो पप्पा, कारण माझं खूप प्रेम आहे पोप्यावर. काय नाव आहे माझ्या जावयाचं तर? पोप्या. नाही सर, ते पोप्या म्हणजे लाडा नाही, घरातलं नाव आहे पोप्या. खरं नाव त्याचं प्रपंच आहे सर. हा प्रपंच नाही, हा पसारा आहे. तुम्ही नीट काय आहे हा पोप्या? रसिका तू ह्याच्याशी लग्न केलंयस? पाया पडतो बाबा. रसिका काय बोलला? कसं बोललास? पाया पडतो. हे रसिका हे तू कोणाशी लग्न केलंयस? हे काय आणलंयस तू चुकून? ज्याला अजून कंठही फुटला नाही त्याच्याशी लग्न केलंयस तू? कसा आहे हा पोप्या? बघ ग जरा एकदा. याच्यापेक्षा एक खराखुरा कोंबडा आणला असतास, खुराड्यात ठेवला असता, गटारीला आनंदाने कापला असता, असा खाल्ला असता ग. हे काय वाटेल ते ऐकून नाही घेणार मी पोप्याबद्दल. माझं पोप्यावर प्रेम आहे आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या पोप्याला वाटेल ते बोलायचं नाही. रसिका निशब्दम. कितीही काही झालं तरी तो तुझा बाप आहे, त्यामुळे आवाज खाली. सर संस्कार. कसा डोंबल्याचे संस्कार? बोलायला लागला की वाटतं पंचतंत्र मधला पोपट बोलतोय. संस्काराचं सांगतायत मला. तू माझ्याशी बोलू नको अजिबात. शांत बस, मला तुझ्याशी बोलायचं. रसिका काय केलंस तू? रसिका काय 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 कमी केलं होतं ग मी तुझ्यासाठी? लग्न करण्याआधी बापाला एकदा सांगावं असं नाही वाटलं? पप्पा असं काय करताय पप्पा? पप्पा घर कॉलेज अभ्यास. पप्पा घर कॉलेज अभ्यास. पप्पा घर कॉलेज अभ्यास. पप्पा या सगळ्यात गुंता झाला होता माझा पप्पा. पण पोप्याने मला खरी गंमत दाखवली. पोप्यानं मला समुद्रावर घेऊन गेला. म्हणाला असे हात पसर आणि मोठा श्वास घे, बघ तुला गंमत जाणवते की नाही. आणि खरंच पप्पा मला गंमत जाणवली आणि त्याच क्षणी ठरवलं आयुष्यात पुढची गंमत मी पोप्या बरोबरच करणार. रसिका काय गंमत करणार म्हणतेस? मूर्ख आहेस का जराशी? रसिका ऐक ना, हे लग्न मूड आत्ताच्या आत्ता आपलं काय ठरलं होतं मला सांग. MSc केलंयस तू, आता PhD करायची ठरलं होतं की नाही? मग ह्याच्याशी लग्न का केलंस? डोंट वरी बाबा, डोंट वरी. मी तिला PDF पूर्ण करायला देईन. PDF तुझे JPEG सुचवले पाहिजेत. PDF नसतं, PhD असतं. PhD. सॉरी.
गप्प बसणार, नको ना बोलूस मध्ये. कशाला रसिका, का अगं हे घर चांगलं नाहीये. मी या मुलाच्या आईला ओळखतो, ती माझ्या कंपनीत काम करते. अत्यंत दळभद्री बाई आहे, बेशिस्त बाई आहे, हिशोबात चुकते, सतत खात असते. असेल तुझी सासू, मला काही घेणं देणं नाही, पण बावळट बाई आहे ती. सर बाद झालं, आता बाद झालं. माझ्या सुनेसमोर असं बोलू नका सर तुम्ही आता. बापरे. खूप ऐकून घेतलं सर. तुम्ही असं बोलता ना, मग मला खूप राग यायला लागतो. मग मी माझी सगळी चिडचिड घरी निघते सर. आई त्रास करून घेऊ नका तुम्ही. आणि माझ्या घरात आता तुमची मुलगी असणार आहे, लक्षात असू दे. एक मिनिट, तुम्ही इनडिरेक्टली मला अशी धमकी देताय की तुम्ही माझ्या मुलीचा सासूरवास करणार आहात? नाही सर, सासूरवास नाही. मग खरंच माझा सगळा राग ना घरच्यांवर निघतो. मला काय करावं कळत नाही सर. मग मी पोप्या असतो ना, पोप्याला असं सॉरी. खरात बाई, तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या मुलीला गुद्दा मारलात तुम्ही. पोप्या, अरे हाताजवळ राहत जा रे. सॉरी आई. ए जरा शांत बस, तुम्ही काय केलं ते बघा आधी. सॉरी सॉरी. माझ्या आईंना काही बोलायचं नाही. रसिका, आता या बाईने वरून चौथा आणि खालून 5वा मनका फोडलाय तुझा, तिला आई म्हणते. काय करेल ती बाई? माझा बाप माझ्याशी असं वागतो म्हटल्यावर सासू चिडणार नाही का? ती माझ्याशी असं वागणार नाही का? तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे पप्पा. रसिका ओरडू नका ना पप्पा. ए तिला सोड तिला. नाही सोडणार. रसिका माझी धर्मपत्नी आहे. तिच्यासाठी मग जगाशी भांडावं लागेल तर मी भांडेन. कोणी समोर होते 72. आहे, प्रेम आहे तुझं खूप आहे. इकडे इथे आत नको लावू, कोंबडा विस्कटतो. बाळा, तुझं माझ्या मुलीवर प्रेम आहे हे मला कळत आहे. हा. पण मला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. हा. खाणार काय? करतोस काय तू? आता काही करत नाही, पण मला आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचंय. म्हणजे हा कधीच काहीच करणार नाही रसिका? पप्पा तो करेल. तो आयुष्यात काहीतरी मोठं करेल आणि तुम्हाला आणि मला त्याचा अभिमान वाटेल. मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या पोप्याला आणि माझ्या आईना काही बोलायचं नाही. बास रसिका. माझ्या सुनेवर आवाज चढवायचा नाही सर. झालं आता लग्न, मन मोठं करा, आशीर्वाद द्या ना सर. मी नाही देणार आहे आशीर्वाद. मग 20 लाख रुपये अकाउंटला ट्रान्सफर करा. ही काय डील आहे? ते आम्ही तिघांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं, आम्ही फिरायला चाललोय, अकाउंटला ट्रान्सफर करा. तिघांनी बुक केलं? तिघ जाणार आहात? सासरे बुवा, मी, रस्सू आणि आई आम्ही हनीमूनला जाणार आहे. हो. तिघ? हनी तुम्ही यांच्यासोबत हनीमूनला जाणार आहात? सर मी नव्हते जाणार. म्हणजे मी काय करणार ना हनीमूनला. तर तो म्हणाला की तू आता घरी बसून काय करणार, तू कुठे फिरलीच नाहीयेस तर चल आमच्यासोबत फिरायला. सुनबाई पण म्हणाली चल, तर मी आपली चल म्हटलं. चल. अरे वा, छान 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 छान. जा. सुट्टी कोणी दिली तुम्हाला? सुट्टी कोणी दिली? सुट्टी मी तुमचा बॉस आहे की नाही? मी सुट्टी अप्रूव्ह करत नाहीये. पप्पा करा ना, असं काय करताय? नाही. माझ्या आईना सुट्टी अप्रूव्ह करा, नाहीतर आई सिक लीव्ह टाकतील. नाही ग, सिकलीव कसली, टर्मिनेशन लेटर दिले हातात. काय पप्पा? हो. पप्पा घरी पण आपल्या तेच, आणि आता मी सासरी गेले तर माझा छळवत म्हणलात तुम्ही पप्पा. माझ्या सासूला कामावरनं काढून टाकलं, आता आम्ही करायचं काय पप्पा? आम्ही खायचं काय? आम्ही भिका मागायच्यात का पप्पा? बरोबर, आपण भिकाच मागूया सुनबाई. ऑफिसच्या समोर फुटपाथ आहे ना, तिथे आपण भिका मागूया. मला वाटलं नव्हतं पप्पा तुम्ही असं वागाल. नाही, भीक मागताना आधी 2 वाक्य म्हणणार. या समोरच्या ऑफिस मध्ये जो आहे ना माणूस, तो मॅनेजर माझा बाप आहे, आणि त्याने माझ्या सासूला कामावरून काढून टाकले, त्यामुळे आमच्याकडे आता पैसे नाही. द्या रे, कोणीतरी पैसे द्या रे. आणि या सगळ्याचा शेवट मी माझ्या करारी आवाजाने करेन. द्या रे, द्या. प्लीज द्या. द्या रे. गप्प बस. तू तर बोलू पण नकोस. बोलायला लागलास तरी वाटतं रामदास पात्यांचे भावले बोलताय. बोलू नकोस. पप्पा सारखा अपमान करू नका त्याचा. पण तू नको ना जाऊस भीक मागायला रसिका. मी जाणार. नको, ऐक ना बाळा, नको बाळा माझा ऐक. टर्मिनेशन कॅन्सल करा. करतो, हे बघ करतो. तू भीक नको मागू. हे बघ टर्मिनेशन फाडलं. हे बघ कॅन्सल. पप्पा, I love you, पप्पा. भीक नाही मागायची बाळा. एवढा बाप आहे ना तुझा खंबीर. Thank you, sir. घेतलं तुम्हाला कामाला. हा, Thank you, sir. फक्त कामावर वेळेवर येत जा. हा, नाही सर, मी वेळेतच येईन, पण मी आल्यावरती घरातली सगळी कामं हिला करावी लागतील ना सर. नाही, पण मी वेळेत येईन. म्हणजे मी आज विचार केला होता की पोरगी नवीन आहे, नवीन लग्न झालंय, उशिरा उठेल, म्हणजे मी 11 वाजेपर्यंत आले असते ऑफिसला. पण ठीक आहे, आता मी येते, तुम्ही म्हणतात तर वेळेत येते सर. नाही तुम्ही या 11 पर्यंत. तिच्यावर लोड नको कामाचा. तुम्ही 11 पर्यंत या. तुम्ही हे करा या, पण फक्त 3 नका वाजू. नाही ठीक आहे. थँक्यू. हे केलेलं आहे मी, त्यांना कामावर घेतलेलं आहे. पप्पा, आय लव्ह यू पप्पा. I love you too, बाळा. पाया पड ना पप्पाच्या. बाबा पाया पडतो. बुक्की मारे. नको पप्पा, चांगलं आहे. छान आहे. पोप्या चांगला आहे. एक ये बाळा, ये बाळा. याही सोडूया त्यांना. या या. बाय पप्पा. बाय बाळा. बाय पप्पा.
आपण काश्मीरला जायचं का? दत्तू ए दत्तू हा सर. हे या आहेत माझ्या आता आजपासून ह्या माझ्या ह्या आहेत या या याही आहेत व्याही, माझ्या व्याही. याही आहेत माझ्या व्याही. यांना हे कर चांगलं छान कर हो हो 4 टाइम चहा मिळाला तर एकच टाइम कंपनीचा रूल काय आहे एकच टाइम रसिका 4 टाइम चहा करा 4 टाइम चहा करा हो हो सर. थँक्यू सर. आणि आता पुढचे 4 दिवस मी नसे ना सर. का नसणार आता तू देवदर्शनाला घेऊन जायचंय ना त्यांना. पण मी तुमची सुट्टी अप्रूव्ह केलेलीच नाहीये नाही सर, तुम्हीच अर्ज लिहा आणि तुम्हीच अप्रूव्ह करा आता काही. आणि नाही केला तर रसिका करतो मी करा लगेच करणार मी आता स्वतःच ते हे करतो Thank you, sir. चल या 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 व्याही या 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 व्याही ए अभी क्यों हंसा अच्छा. अभी क्यों हंसा वो नहीं वो आपकी हालत देख के मेरे को हंसायला खाली मारेन हिंदी बोलतोय